आता बातमी आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भातली। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। तर डान्स बार कायदा सुधारणांबाबत देखील मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आहे। सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनंतर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। येत्या अधिवेशनात नवा सुधारणा केलेला कायदा मंजूर होईल। तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकरता सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता देण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवी पदं ही निर्माण होणार आहेत। तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणत्या निर्णयांना मान्यता देण्यात आली आपण पाहूया। डान्स बार कायदा सुधारणेबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली। याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनुसार कायद्यामध्ये सुधारणा होणार आहे, ही देखील बाब समोर आली। येत्या अधिवेशनात नवा सुधारणा केलेला कायदा मंजूर होईल। तर 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल। ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करता एकूण 346 नवी पदं निर्माण करायला मंजुरी देण्यात आली आहे। रोपवेची कामं राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन कंपनीमार्फत करण्याकरता जागा उपलब्ध करण्यात येणार आहे। तर वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला 1275 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली आहे। पुण्यामध्ये एरंडवणा येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाममात्र 1 रुपयात शासकीय जमीन देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।